सहना तो सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वभूतेषु येनैकं भावमव्य भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्। श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी जी की श्रीमद् भगवद गीतेवरील एक सर्वोत्तम मराठी भाषेतील टीका, अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 20, मोक्ष संन्यास योग नाम, असा हा 18वा अध्याय। याचं क्रमशः आपण चिंतन करत होतो। माऊलींच्या संजीवन समाधीच्या महोत्सवाच्या निमित्तानं प्रवचन काही काळ आपलं थांबलं आणि आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 727वा समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। याकरता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील भाविक भक्त संजीवन समाधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते। ज्ञानेश्वर महाराजांचं हे सगळं व्यक्तिमत्व अवघ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये संजीवन समाधीस्थ झालं। त्यामध्ये भगवती ज्ञानेश्वरी, अभंग गाथा, अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ इत्यादी माऊलींचे सगळे ग्रंथ म्हणजे माऊलींची वाङ्मय मूर्ती आहे। आणि माऊली देहरूपाने जरी आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी वाङ्मय रूपानं ते आपल्याशी नित्य बोलत आहेत। त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणजेच हे सगळे त्यांचे ग्रंथ आहेत। त्या ग्रंथांच्या मध्ये माऊलींची जी अभंग गाथा आहे, ती अभंग गाथा, त्यातील काही अभंग संत पंढरपूरच्या वाटेत जाताना गात जात असतात। आणि म्हणून माऊलींचे अभंग गाथा हे जणू काही माऊलींचे चरण आहेत, पाय आहेत।
त्याचप्रमाणे हरिपाठ हे माऊलींचं मुख आहे आणि त्या मुखाच्या द्वारे माऊली स्वतःही हरीचं चिंतन करतायत आणि आपल्याकडनं करून घेतायत आणि म्हणतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अर्थात हरिपाठ हे मुख आहेत. इतर अभंगाचे गाथेतील अभंग हे माऊलींचे चरण आहेत. अमृत अनुभव हे माऊलींचं हृदय आहेत. कर्मयोग आणि ज्ञानयोग हे माऊलींचे दोन बाहू आहेत. त्याचप्रमाणे भक्ती हे माऊलींचं नाक आहे. चांगदेव पासष्टी हे माऊलींची दृष्टी आहे, नेत्र आहेत. भासती पदार्थांची परी अर्थात पृथ्वीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आणि ब्रह्मदेवापासून तर पृथ्वीपर्यंत ही सगळी सृष्टी जी आहे ती चैतन्याचीच अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून संपूर्ण सृष्टीकडे एक चैतन्यमय भूमिकेतून पाहण्याची दृष्टी चांगदेव पासष्टीने दिली. आणि म्हणून माऊलींची वाङ्मय मूर्ती चांगदेव पासष्टी हीच त्यांची दृष्टी आहे. जगाकडे कसं पाहावं हे सांगणारी दृष्टी ही चांगदेव पासष्टी देते. संपूर्ण वैदिक सिद्धांत हे जणू काही माऊलींचं मस्तक आहेत. आचार आणि विचार हे दोन सिद्धांत ज्याचा विचार माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. असे आचार आणि विचार प्रगट करणारे ज्ञानेश्वरीतील सिद्धांत हेच जणू काही माऊलींचे हे दोन कान आहे. माऊलींच्या अंगामध्ये असणारी जी काही पुष्टी आहे तर ती पुष्टी म्हणजेच अष्टसात्विक भावाचं जे काही रस आहेत, भक्तिरस आहेत, तीच माऊलींची पुष्टी आहेत, जो त्यांच्या सगळ्या वाङ्मयातून दिसतोय. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हेच माऊलींच्या गळ्यामध्ये कंठामध्ये घातलेले कंठा आणि कंठ आभूषण आहेत. याप्रमाणे संपूर्ण वाङ्मय हीच ज्ञानेश्वर महाराज आणि ते आपल्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं, चांगदेव पासष्टीच्या रूपानं, हरिपाठाच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज नित्य आपल्याशी संवाद करत आहे. आणि पार्थिव रूपानं ते समाधीमध्ये आहेत, तर वाङ्मय रूपानं हे आपल्या समोर आहेत. म्हणून आपण ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं रोज आपण त्यांच्याशी संवाद साधत असतो. असे हे ज्ञानेश्वर महाराज. का अवतीर्ण झालेत? त्याचं कारण असं आहे, संपूर्ण समाज हा धर्म ह्या मूल्याने एकत्रित बांधला गेलेला आहे. आणि त्या मूल्यामध्ये कर्म आहे,
उपासना आहे, ज्ञान आहे, अष्टांग योग आहेत, दया आहे, करुणा आहे, बंधुभाव आहे. हे सगळेची सगळे अत्यंत महत्वाचे आहेत घटक. पण हे सगळे धर्मसंबंधाने असणारे मूल्य समाज व्यवस्थेला बांधून ठेवणारे आहेत. परंतु काही काळ लोटला गेला, ह्या सिद्धांताकडे जर दुर्लक्ष झालं, तर मग मात्र धर्म, नीती, नेम, विवेक, वैराग्य, भक्ती, परोपकार, ईश्वर उपासना, ईश्वर आराधना, नामस्मरण हे मूल्य जणू काही पुसटसे होतात, दिसेनासे होतात. आणि म्हणून या मूल्यांची पुनर्मांडणी, ह्या मूल्यांचा पुनरुच्चार करण्यासाठी संत किंवा देव पुन्हा या भूतलावरती अवतीर्ण होऊन समाजासाठी निर्माण केलेली मूल्य समाजानेच काही कालावधीनंतर पायदळी तुडवल्यामुळे समाज व्यवस्थेच्या संघटनामध्ये एक प्रकारचं विघटन होतं. आणि मग ते पुन्हा विघटन झालेल्या समाजाला संघटित करण्यासाठी धर्माच्या मूल्यांची मांडणी करणारे व्यक्तिमत्व अवतीर्ण होतात. माऊलींच्या बाबतीत तसंच झालं आहे. श्री रामदेव यादव हे माऊलींच्या काळामध्ये, त्याला देवगिरी किल्ल्याचे मुख्य राज्यकर्ते राजे होते. पण नंतरच्या काळामध्ये मुस्लिमांचं आक्रमण झालेत, त्यांचा प्रभाव वाढला, त्यामुळे हे सगळे मूल्य त्या काळामध्ये घसरत गेले. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा श्रीकृष्णांचंच स्वरूप असणारे ज्ञानेश्वर महाराज ते अवतीर्ण झाले. ते विष्णूचे अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अशी त्यांची भूमिका आहे. पण त्यांच्याबद्दल असंच म्हटलं आहे, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. समाजामध्ये निर्माण झालेले जे काही नीतिमूल्य आहे, जे ज्ञान आहे, ते काही काळाने त्याचं अनुष्ठान जर नाही घडलं गेलं तर दुर्लक्ष होतं, विसरून जातात. जसा सध्याचा कालावधी आहे, भौतिकवादाचं इतकं स्तोम जनमानसामध्ये मांडलेलं आहे की आपलं दैनंदिन जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, जीवनामध्ये एक मला काय करिअर करायचं आहे, त्या भूमिकेमध्ये माणसाचं मुख्य ध्येय उद्दिष्ट विसरून जातो आणि भौतिकवाद हा त्याच्यामुळे प्रमुख ठरतो. आणि मग भारतीय सनातन संस्कृतीचे मूल्य ही माणसं विसरून जातात. आणि हे मूल्य आपलीच आहेत की काय एवढा सुद्धा आठवण राहत नाही. आणि मग पुन्हा त्याची मांडणी करण्याकरता कोणता तरी भगवत भक्त छोट्या मोठ्या रूपाने ते कार्य करत असतो. ती भगवंताचीच विभूती असते. आणि म्हणून त्या काळामध्ये हे ज्ञान लोपलं होतं. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. कोणालाही आपलं हित कशात आहे हे कळेनासं झालं होतं तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये. मग भगवंतानीच अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. भगवंतानीच पुन्हा माऊलींच्या रूपाने अवतार घेतला आणि स्वतःला ज्ञान हे नाव धारण करून पुन्हा ह्या सगळ्या मानवी जीवन मूल्यांची मांडणी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्या ग्रंथांच्या मधनं केली. हाच त्यांच्या अवतार कार्याचं मुख्य हेतू आहेत.
केलाच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. या सगळ्या प्रक्रियेतनं काय आपण शिकू शकतो? समाज व्यवस्थेसाठी धर्माची मूल्य समाजामध्ये मांडली गेली आहेत, पण समाजाने समाजाची मूल्य पायदळी तुडवल्यामुळे त्या मूल्यांचा पुन्हा पुनरुच्चार करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला आहे. हे कसं घडतं? आईला छोटस बाळ असावं, खूप त्यावरती प्रेम असावं, स्नान घालून कपडे परिधान करून पाळण्यामध्ये ठेवून त्यावरती पुन्हा मच्छरदाणी येऊ नये म्हणून सगळी व्यवस्था करून स्वच्छ त्याला करून ठेवलाय. पण त्याच मुलाने जर स्वतःचे देहधर्म केले तर पुन्हा त्या आईला ते स्वच्छ करावे लागतात. स्वच्छ करून ठेवले आहेत पण मुलानेच घाण केली की पुन्हा ती घाण स्वच्छ करून आईला पुन्हा पूर्ववत त्या मुलाला स्वच्छ करावं लागतं. तसं समाज व्यवस्थेमध्ये या मूल्यांची मांडणी केली, पण तेच मूल्य नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्यांची घसरण होते, ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाच्या बांधणीसाठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पुन्हा समाधिस्थ झाले. पण 300 वर्षानंतर लोकांनी त्याचं पाठांतर करताना शुद्धतेमध्ये काही सरमिसळ झाल्यामुळे पुन्हा जणू काही ते लोप पाहू लागलेलं होतं. मग मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुन्हा स्वप्न दृष्टांत देऊन एकनाथ महाराजांना बोलवून घेतात आणि ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून धर्ममूल्यांची पुन्हा त्याला उजाळा देतात. असं हे कार्य असल्यामुळे माऊली पुन्हा अवतीर्ण होत आहेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या उदरी. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा विवाह व्हावा याकरता 3 वेळेस विश्वर संकेत म्हणून स्वप्न दृष्टांत झालेले आहेत. खूप आता संक्षेपाने सांगून आपल्या मूळ विषयाकडे यायचं म्हणून पहिला स्वप्न दृष्टांत म्हणजे आळंदीमध्ये राहणाऱ्या सिद्धोपंथांना झाला, म्हणजे रुक्मिणी मातेच्या आईला, रुक्मिणी मातेच्या वडिलांना, की तुम्ही जो तुमच्या घरी एक यात्रेकरू म्हणून एका युवकाला बोलवलं ज्यांचं नाव विठ्ठलपंत, त्यांना तुम्ही तुमची कन्या एक कन्यादान म्हणून त्यांना देऊन टाका. हा पंढरीनाथाने दिलेला स्वप्न दृष्टांत पहिला. ही हकीकत सिद्धोपंथांनी सकाळी विठ्ठलपंतांना सांगितले की मला असा असा दृष्टांत झाला आहे, माझी कन्या तुम्हाला द्यावी असा ईश्वर संकेत आहे. ते म्हटले चांगलं आहे, उत्तम आहे, पण मला कुठे तसा ईश्वर संकेत आहे. दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये विठ्ठलपंतांनाही तोच संकेत मिळाला. म्हणून इच्छा नसताना, आईवडिलांची परवानगी नसताना, परंतु भगवंताचा स्वप्न दृष्टांत झाल्यामुळे शुद्धोपंथांनी रुक्मिणी मातेचं पाणीग्रहण कन्यादान देण्याचं ठरवलं आणि विठ्ठलपंतांनी पाणी ग्रहण करण्याचं स्वीकारलं. अर्थात माऊलींच्या जन्माच्या अगोदरचा हा एक स्वप्न दृष्टांत आहे. स्वप्न दृष्टांताच्यामुळे विवाह झाला. रुक्मिणी माता लहान असल्यामुळे आणि तीर्थयात्रेकरता विठ्ठलपंत निघाले असल्यामुळे ते पुन्हा पुढे गेले. ते दक्षिणेमध्ये पुन्हा ती यात्रा करून आळंदीला आले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही पुन्हा आपल्या मूळ गावी आपेगावी जायला निघाले.
आणि मग ते आई वडिलाला भेटलेत. गोविंद पंत आणि निरूबाई ते काही काळ राहिलेत एकत्र सगळे, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, गोविंद पंत आणि निरूबाई. परंतु अल्पावधीमध्येच दोघांचंही निधन झालं. सगळी जबाबदारी विठ्ठलपंतांच्या वरती पडल्यामुळे सिद्धोपंतांनी त्यांना पुन्हा आळंदीला आणलं. विवाह नाही, विवाह झाला आणि मूल नाही म्हणून विरक्ती आधीच होती, ती पुन्हा वाढली. गडबडीच्या काळामध्ये सातत्याने विचारलेल्या प्रश्नाला एकदा अनामिक पद्धतीने जा तुम्हाला काशीला जायचं आहे असं वाक्य निघालं. पडत्या फळाची आज्ञा शिरसा वंदे म्हणून विठ्ठलपंत काशीला जात आहेत. आणि तिथे रामानंद म्हणा, गोविंदपाद म्हणा किंवा नृसिंह आश्रम स्वामी म्हणा, अशी 3 नावं त्यांच्या गुरूंची वेगवेगळ्या संदर्भामध्ये येतात किंवा कदाचित एकाच व्यक्तीला ही 3 नावं असावेत. त्यांनी दीक्षा दिली आणि सगळी जबाबदारी अत्यंत हुशार बुद्धिवान असणाऱ्या त्या नवशिष्याला जबाबदारी दिली आणि त्याचं नाव चैतन्य आश्रम ठेवलं. गुरु तीर्थयात्रेकरता निघून गेले आणि योगायोगानं आळंदीमध्ये आले असताना साध्वी असणाऱ्या रुक्मिणी माता दर्शन करण्याकरता जाते आणि पुत्रवती भव आशीर्वाद मिळताच ती म्हटली, माझा पती तर संन्याशी होऊन गेलेला आहे, पुत्र कसा होईल. श्रीपाद स्वामी किंवा रामानंद स्वामी किंवा त्यांचं नाव पुन्हा नृसिंह आश्रम स्वामी, त्यांनी वर्णन ऐकलं, सांगितलं हाच आपला नवीन शिष्य असावा म्हणून सगळ्यांना घेऊन ते तिथे गेले. आणि विचारलं असताना चैतन्य आश्रमाने सांगितलं हे अगदी खरं आहे. गुरूंना पुन्हा ईश्वर संकेत झाला की तुम्ही ह्या शिष्याला पुन्हा ग्रहस्थ आश्रमामध्ये पाठवा, भगवत विभूतींचा जन्म यांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे गुरुला ईश्वर संकेत, रुक्मिणी मातेला ईश्वर संकेत, विठ्ठल पंतांना ईश्वर संकेत. ईश्वर संकेत मिळाला याचा अर्थ ईश्वरालाच अवतार घ्यायचा होता. पुन्हा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आळंदीमध्ये आले. तत्कालीन समाजाने बहिष्कृत केलं म्हणून सिद्धपेठात राहिले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान देव आणि मुक्ताबाई असे हे 4 भावंड. निवृत्तीनाथ 3 अक्षरी, ज्ञानदेव 4 अक्षरी, सोपान 3 अक्षरी, मुक्ताबाई 4 अक्षरी, असा हा 14 अक्षरांचा समुदाय एकत्रित जेव्हा येतो आणि त्यांचं नामचिंतन आपण करतो, तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात या 4 अक्षरांचं चिंतन केलं तर ज्ञानदेव त्यांना भेटतात. आणि एका एका नावाचं उच्चारण केलं असताना उच्चारण करणाऱ्याला ब्रह्मसाक्षात्कार, सायुज्य, मोक्ष अशी ही स्थिती प्राप्त होते. सगळं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं. मग हे 4 मुलं झाले. समाजाने मौंजी बंधनासाठी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. देहांत प्रायश्चित्त त्रिवेणी संगमामध्ये घेतलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी लहान लहान मुलांचं संगोपन निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. आता तरी आपल्याला मौंजी बंधन प्राप्त व्हावं म्हणून हे सगळे पैठणला जातात. धर्मसभेमध्ये ही सगळा वृत्तांत सांगितला जातो आणि तिथेही त्यांना काय गरज आहे असं म्हणून प्रश्न विचारला. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. मग त्यांना मौंजी बंधनाचा अर्थ अधिकार प्राप्त करून देण्यात आला. त्यानंतर भिंत चालवली, चांगदेव महाराजांच्या गर्भहरण केला, त्यांच्यासाठी चांगदेव 65 लिहिली. सच्चिदानंद बाबांच्या माध्यमातून त्यांना पुनरुज्जीवन प्राप्त करून त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतली. आणि
हा सगळा वृत्तांत होत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा करण्याचं ठरवलं. ते नामदेव महाराजांच्या बरोबर, म्हणून पांडुरंगाची आज्ञा घेऊन त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. आणि पुन्हा आषाढीला कार्तिकीला सगळे संत एकत्रित झाले. आणि मग पुन्हा त्यामध्ये नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आले. आणि मग तीर्थयात्रा संपूर्ण आल्यानंतर मला समाधी घ्यायचं आहे असं ठरवलं. पांडुरंगाने सांगितलं की हे स्थळ तुम्हाला अलंकापुरी आहेत. तिथं इंद्रायणी नदीच्या तीरावरती येऊन यज्ञ याग केले आणि म्हणून त्यांना इंद्र पद प्राप्त झालं, म्हणून ही नदी इंद्रायणी आहे. सिद्धेश्वर देवस्थान आहे, 84 सिद्धांचा मेळा आहेत. अति प्राचीन तपश्चर्याची ही जागा आहे. ब्रह्मदेवाने इथेच यज्ञ केलेले आहेत. 33 कोटी देव पक्ष होऊन राहत आहेत. 108 वेळेस माऊली तुम्ही समाधी घेतली आहेत, ही तुमची मुख्य समाधीची जागा आहे असं सांगितल्यानंतर रुक्मिणी माता, सत्यभामा, भगवान परमात्मा श्री विठ्ठलेश, गरुड, हनुमंत, हे सगळे तत्कालीन सगळे संत, नामदेव महाराज, नारा, विठा, गोंदा, माधा, त्यांचा सगळा परिवार, नरहरी सोनार, सावता महाराज, गोरा कुंभार, चोखामेळा, ही सगळे संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाली. आणि दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि अमावस्या असा 5 दिवसाचा मोठा समाधी उत्सव झाला. माऊलींना अतिशय चांगल्या पद्धतीने स्नान, त्यांची पूजा षडोपचारे केली गेली. आणि त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी घेण्याचं वेळ आणि ठिकाण निश्चित झालं. सगळे तत्कालीन साधू संत माऊलींना जाण्याच्या, समाधीचा निरोप देताना सगळ्यांनी जड पावलांनी, साश्रू नयनांनी विवराच्याकडे जायला सुरुवात केली. एका बाजूला श्री निवृत्तीनाथ महाराज, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर महाराज. समाधीच्या दिशेने जेव्हा जायला लागले तेव्हा एखादा मोठा पाण्याचा बंधारा फुटावा आणि पाणी दोन्ही थड्या ओसंडून वाहू लागावं, तसं सगळ्यांच्या साश्रू, सगळ्यांचे नेत्र, त्यांचा पाठ फुटला आणि दोन्ही नेत्रांच्या मधून अश्रुधारा सगळ्यांच्या वाहू लागल्या. नदीच्या पाण्यामध्ये मादक पदार्थ टाकल्यानंतर तसे तडफड करतात मासे, त्याप्रमाणे सगळे साधू संत माऊली समाधीला जात आहेत असं म्हणून अस्वस्थ झालेत. हरणाची पाडसं, हरिण सुटल्यानंतर जसं इकडे तिकडे धावत सुटतात, तसे माऊली समाधीला जात आहेत ह्या विचारानेच इकडे तिकडे सगळे भाविक जण अस्वस्थ होऊ लागले आहेत. बांधलेल्या पेंढीचा आळा सुटावा आणि त्याप्रमाणे तृण हे राणूमाळ पांगावेत, तसं माऊली समाधीला जातात हे कळल्यानंतर सगळे ओक्सा भोक्से आपापल्या पद्धतीने रडू लागले आणि पांगलेत सगळे, काही कळेना. ज्याप्रमाणे सूर्यास्त होतो, जिकडे तिकडे अंधार आणि अंधार पांगलेला असतो, तसं आता ज्ञान सूर्य श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीला जात आहेत. आणि त्यामुळे आता जणू काही ज्ञान सूर्य मावळलेला आहे. पण वेळ निश्चित झाल्यामुळे
सगळे जाऊ लागले. निवृत्तीनाथ महाराज मोठ्याने हंबरडा फोडतायत. नावा म्हणे आता पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्ती महाराज रडत आहेत आणि विचारलं असताना का रडत आहेत. त्यांनी सांगितलं, माऊली छोटे बंधू आहेत, पण शिष्याची भूमिका शेवटपर्यंत इतकी चांगली निभावली, कधी सुद्धा त्यांनी माझा अवमान केला नाही. गुरु शिष्यपण सिद्धी नेले. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. कधीही माझी अवज्ञा केली नाहीत आणि गुरु शिष्यपण हे सिद्धीला नेलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं कशाला म्हणतात? तुम्ही पाळिले पोषिले चालविला लळा, बा माझ्या गोपाळा निवृत्ती देवा. तुम्ही आमचं पालन पोषण केलं, तुम्ही असं कशाला बोलताय? असं एक एक प्रसंग भूतकाळातली आठवून मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज आणि नामदेव महाराज, नारा विठा, गोंदा महादा, परमात्मा सगळेचे सगळे रडू लागले. 33 कोटी देवता वेगवेगळ्या रूपानं त्या ठिकाणी येत आहेत. आणि माऊली, तुम्ही योग्यांचे माऊली आहात, साधकांचे मायबाप आहात, विठोबाचे प्राणसख्खे आहात, मोक्ष मार्गाचे सांगाती आहात. अनेकांना श्रद्धास्थान आपण बनलेले आहात. पण असं जरी असलं तरी नेम हा सगळ्यांनाच असतो. म्हणून एका बाजूला श्री पांडुरंग परमात्मा आणि निवृत्तीनाथ महाराज हे दोन्ही माऊलींचे हात धरत आहेत. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. मग कशी स्थिती झाली? नदीची आमाशा घातले माझवण, तैसेची जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदया असती वीण, तैसेच जनवन कालवले. जावणी ज्ञानेश्वर बैसली असनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. ज्ञानदेव म्हणे सुखी केली देवा, पादपद्मे ठेवा निरंतर. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकेले डोळे ज्ञानदेवे. भीम मुद्रा डोळा निरंजनी, मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. म्हणून 22व्या वर्षी सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. विवराची शिळा बंद करून पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथ महाराज पुन्हा बाहेर आले. आणि योगी असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित होऊन अखंड भगवंताचं नामचिंतन करत आहेत. आणि त्यांची ही संजीवन समाधी आहे. योगी श्वासोच्छवास केल्याशिवाय सुद्धा राहू शकतो. पण आपला श्वास घेतल्याशिवाय जगता येत नाही. म्हणून योगी श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांची संजीवन समाधी आहे याचा आपल्याला लवकर अंदाज येत नाही. परंतु 300 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जाऊन कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली याचं निमित्त करून पुन्हा समाधीच्या मध्ये बोलवतात. आणि त्यांच्याकडनं पाठांतरामध्ये शुद्ध बद्ध झालेली ज्ञानेश्वरी पुन्हा मूळ प्रतीच्या समोर, जी समाधीच्या समोर होती तिच्यानुसार पुन्हा ज्ञानेश्वरी शुद्ध केली. आणि ती ज्ञानेश्वरी पुन्हा समाज जीवनाच्या हाती दिली. त्यानंतर पुन्हा 350 वर्षानंतर एक धरणेकरी माऊलींच्या समोर आला आणि मागणं मागू लागला की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे, अभ्यास न करता पंडित व्हायचं आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्या धरणेकऱ्याच्या साठी दृष्टांत म्हणून सांगतात की तुम्ही देहूला जा. तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ आहेत, ते मला अत्यंत प्रिय आहेत, ते नामदेव महाराजांचे अवतार आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा.
तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळेल. तो धरणेकरी तुकाराम महाराजांच्याकडे जातो आणि मला माऊलींनी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे माऊलींनी सांगितलं तुमच्याबद्दल, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जोख अवतार नामयाचा. असा वृत्तांत ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्याकडे पाठवलं. हे ऐकून जगद्गुरु तुकोबरायांच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागले. माझ्या घरी अन्न अन्न करता स्त्री गेलीत. कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावचे लोक पाटील कोपले आहेत. घरात मान्यता नाही, दारात मान्यता नाही. संपूर्ण दिवाळ माझ्याच कृतीने मी झालं. पण अशा वेळेस मंबाजी बुवा विरुद्ध आहे, रामेश्वर भट्ट विरुद्ध आहेत. पण अशा संबंधाने एक आदराचे, आपुलकीचे उद्गार माझ्या संबंधाने काढले. हे ऐकल्यानंतर माऊलीच्या बद्दलची भावना पाहून जगद्गुरु तुकारायांना अतिशय अस्वस्थ झालं. काय ज्ञानेश्वर येऊने जिही पाठविले धरणे, दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडावले. काय त्यांच्याकडे कमी आहे माझ्याकडे पाठवलं. परंतु धरणेकराला प्रसाद दिला अभंग लिहून, हे वाच तुझं समाधान होईल. त्याने त्याग करून ते परत निघून गेले. असो, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीमध्ये गेल्यानंतर 300 आणि 350 वर्षानंतर ते पुन्हा एकनाथ महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांशी पुन्हा सुसंवाद करत आहेत. जोग महाराजांना त्यांचा दृष्टांत झाला आहे. आणि अजूनही हजारो साधक आळंदीमध्ये राहतात. त्यांची जबाबदारी ते घेतात, कारण ते साधकांचे मायबाप आहेत. अशा ज्ञानेश्वर महाराजांचा हा समाधी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्या ज्ञानेश्वर महाराज जरी आपल्याला डोळ्याने दिसत नसले तरी वाङ्मयाच्या रूपाने आपल्याला दिसतात. चांगले 65 ही त्यांची दृष्टी आहेत. हरिपाठ त्यांचं मूक आहेत. अभंग गाथा हे त्यांचे पाय आहेत. अमृत अनुभव हे त्यांचं हृदय आहेत. आचार आणि विचार हे त्यांचे कान आहेत. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे त्यांचे कंठभूषण आहेत. भक्ती हे त्यांचं नाक आहेत. कर्म आणि ज्ञान हे त्यांचे बाहू आहेत. रस अलंकाराने त्यांचं सगळं शरीर हे पुष्ट झालेलं आहे. वैदिक वाङ्मय हे त्यांचं शीर्षस्थान आहे. ह्या सगळ्या वाङ्मयाला आपण जेव्हा स्पर्श करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष ज्ञानराज माऊलींच्या समोर त्यांच्याशी संवाद करतो आहोत, अशी उदात्त भावना ठेवतोय. असे ज्ञानेश्वर महाराज अजूनही समाधीमध्ये बसून अनेक साधकांना प्रेरणा देतात. त्यांच्या ह्या संजीवन समाधीला अत्यंत भावपूर्ण भावनेने नतमस्तक होऊया. आणि आजचं प्रवचन आज या नैमित्तिक भूमिकेतनं इथेच आपण थांबूया. क्रमिक चिंतन आपण उद्यापासून प्रारंभ करूया. ओम